दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे, पण काही दिवसांपूर्वी स्वतः खडसेंनी माध्यमांसमोर येऊन या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आता तेच खडसे आपण भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगतायत. आठवडाभरातच खडसेंनी आपली भूमिका कशी बदलली तुम्हीच पहा. ह्या सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही. पण असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो. त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात. महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे, जर असं काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही. त्यामुळे तूर्त तरी या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं. जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल. अशा काही हालचाली सुरू आहेत का? कारण तुम्ही दिल्लीत गेला आणि ते खास तेवढ्यासाठीच गेला असं एक. मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतो. दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो. पुढची तारीख मला त्यांनी 25 एप्रिल दिली काल. मी त्यासाठी गेलो होतो. पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांशी भेटीगाठी होतात, चर्चा होतात, हे नेहमीच असतं. पण काल तेवढ्या काही होऊ शकलेल्या नव्हत्या. गिरीश महाजन म्हणतात की भाजपत येण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय. मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. मला जर यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी, मोदीजी, शहासाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील, यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते, आजही चांगले संबंध आहे. आणि तर यायचं असेल किंवा मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही. मला वाटतं माननीय अध्यक्ष JP नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे. हो, नेमकं एक अशी चर्चा आहे की चंद्रपुरात मोदी आणि शहांच्या उपस्थितीत प्रचार सभा आहे, त्या सभेत तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही, तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे. आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलवणं येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल. खूप कधीपासून प्रयत्न चाललेले होते आपले भाजपमध्ये येण्यासाठी? भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता. पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होत होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते, तुम्ही आले तर बरं होईल, अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमची होती. आणि हे काही आजचं नव्हतं, फार 4-6 महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आणि त्या दृष्टिकोनातून माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतलेला. नाराज असल्यामुळे भाजप राष्ट्रवादी केलेला होता. कुठलीही अटी नाही, शर्त नाही, काहीही नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला आमदारकी मिळाली होती, त्यानंतर असं काय झालं की नेमकं तुम्ही 2-2.5 वर्षात तुम्ही परत भाजपात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला? माझा निर्णय आहे तो. आता मला असं वाटलं की माझ्या स्वगृही मी गेलं पाहिजे, त्यामुळे मी स्वगृही परत येतो आहे. नाराजी दूर झाली का तुमची भाजपच्या संदर्भामध्ये जी काही नाराजी होती आपली? हे बघा, भारतीय जनता पार्टी हे माझं घर आहे. या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे. आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो. 40-42 वर्ष, 45 वर्ष मी या घरात राहत होतो. पण काही कारणासाठी नाराजीमुळे मी ह्याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे, म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे. त्याबद्दल काही नवीन काही नाही ना. पण भाऊ, असं म्हटलं होतं की संकटकालीन तुम्हाला शरद पवारांनी हात दिला आणि आज जेव्हा त्या पार्टीवर संकट किंवा शरद पवार थोडे संकटामध्ये आणि तुम्ही हात सोडून चालले आहेत, त्याबद्दल काय म्हणाल? संकट काळात त्यांनी मला हात दिला ही खरी आहे, मी त्यांचा ऋणी आहे.
परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर मी घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.